प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो प्रत्येकाचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबने चॅनल वाढतोय, म्हणून प्रत्येकाने प्लीज येशूदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलो प्रियजन तुमच्यासाठी. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय त्यातलं 35 वचन. येशू एका आंधळ्याला दृष्टीदान देतो. येशू हा आरोग्य आणि जीवन देणारा परमेश्वर. तो काल आज युगानुयुग एकसारखा आहे. तर मी वचन वाचतो तुमच्यासाठी. तो विरुवेजवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा भीक मागत होता. तो जवळ येऊन चालताना लोकसमुदायाने आवाज विचारले, काय आहे? त्याने सांगितले, येशू नासरतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हे येशू दाऊदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. लोक म्हणाले, त्याला गप्प राहावे म्हणून पुढे चालावे. तर त्याला दाटवले. तर तो अधूक ओरडून म्हणाला, हे येशू दाऊदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. इथं प्रियजनांनो हा आंधळ्या व्यक्तीने एक देवावरचा विश्वास दाखवला. कारण की लोक आणि जगदुनिया आता त्याला म्हणत होती, गप्प राहा, येशू तुझ्याकडे बघणार. जसं तुम्ही आजच्या जगात जगताना तुम्ही येशूकडे जेव्हा येतो प्रियजनांनो, त्यावेळेस लोक देखील तुम्हाला म्हणतात, काय करतो ते प्रार्थना, काय वाचतो बायबल, काय देतो चर्चला, तुला काय भेटणार? आम्हाला देखील सांगितलं. पण ज्यावेळेस आम्हाला खरा येशू कळाला आणि येशूबद्दल कळालं, की रोज प्रार्थना करणं गरजेचं, रोज बायबल वाचणं गरजेचं आहे, चर्चला बी रोज जाणं गरजेचं आहे. कारण की देवाचं वचन आणि म्हणणं तुम्हाला रोज तिकडं भेटतो. म्हणून जर तुम्ही ह्या नियम पालन करताना आणि ज्यावेळेस तुम्ही नियम पालन करताना त्या नियमामध्ये तुम्ही कधीच कुठं स्टॉप करणार नाही. तसंच ह्या व्यक्तीने देखील केलं. लोक बोलले त्याच्याकडे लक्ष दिलं, फक्त येशूला आवाज देत गेला. तसं तुम्ही लोक बोलतात त्याच्याकडे लक्ष नका देऊ, प्रार्थना करत राहा. उत्तर तुमचं देव देत आहे. प्रार्थना करत राहा, तुमचे मार्ग देव मोकळे करत आहे. तुम्ही प्रार्थना करता, देवानी कार्य चालू केलेले आणि चालू केले म्हणून सैतानाचे लोक गडबडलेले ते तुम्हाला म्हणतात, काय करतो प्रार्थना, काय करतो? बस तुमच्या प्रार्थनेद्वारे देवाचा चमत्कार होणार आहे. म्हणून सैतान काय म्हणतो, का जातो चर्चला, का जातो प्रार्थनेला? म्हणून तुम्ही प्रार्थनेत कधी गप्प नको. जसा हा आंधळा गप्प राहिला नाही आणि तो येशूला बोलत गेला, हे येशू दाऊदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. पुढे काय झाले बघा. तेव्हा येशू उभा राहून त्याला म्हणाले, त्याला आणण्याची आज्ञा केली व जवळ आणल्यावर त्याला विचारलं, तुझ्यासाठी काय करावं? त्याची इच्छा आहे, हे प्रभू मला दृष्टी द्यावी. मग तू म्हणाला, तुला दृष्टी हो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि त्याच क्षणी त्याला दृष्टी आली व देवाचा गौरव करत त्याच्या मागे चालताना सर्व लोकांना पाहून देवाचे सांत्वन केले. येशूने त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? जसं तुमची प्रार्थना आहे तर येशू तुम्हाला विचारतात, तुम्हाला काय पाहिजे? आणि तुम्ही ज्यावेळेस बोलता, प्रभू मला हे पाहिजे, देव द्यायला तयार आहे. म्हणून तुम्ही प्रार्थनेत कधी झोपू नका, प्रार्थना कधी स्टॉप करू नका. मी प्रार्थना करतो, पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला परिचित हो. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचार्ग त्यांच्या जीवनात मी स्वीकारतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, गाठी बितळ येशूच्या नावात, शारीरिक कमजोरी निघ येशूच्या नावात, दृष्ट आत्म्याचं कार्य निघ, रोगाचे दृष्ट आत्मे निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगर निघ, मूतखडा निघ येशूच्याच नावात, गाठी वितळ येशूच्याच नावात. येशूला